फॉरेन ट्रिप करायची म्हणल्यावर थायलंड हे नाव बऱ्याच जणांच्या लिस्टमध्ये अगदी वर असतं. कारण थायलंड म्हटलं की डोळ्यासमोर येतो निळाशार समुद्र, सुंदर बीचेस आणि मजेत गेलेल्या सुट्ट्या. पण याच थायलंडच्या सीमेवर खेटून एक असा भाग आहे जिथे सध्या भारताचे 800हून अधिक तरुण जिवंत नरक भोगत आहेत. यात महाराष्ट्रातल्या 25हून अधिक मुलांचा समावेश आहे. नोकरीसाठी गेलेली ही मुलं आता बंदुकीच्या धाकाखाली गुलाम बनून राबत आहेत आणि यातून सुटका करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा थेट जीव घेतला जात आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण, या मुलांची सुटका कधी होणार हे जाणून घेण्यासाठी नेमकं प्रकरण काय हे जाणून घेऊया आणि याची सुरुवात कशी झाली ते समजून घेऊया. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं. हे संपूर्ण घटना उघडकीस आली बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातल्या नांदूर घाट गावातून. इथला एक 24 वर्षाचा तरुण स्वप्नील काळुंके, पेशाने ग्राफिक डिझायनर, नोकरीच्या शोधात असताना त्याला फेसबुकवर एक जाहिरात दिसली. बँकॉकमध्ये डेटा एंट्रीचं काम, महिना 70,000 रुपये पगार, विमानाचं तिकीट आणि राहण्याची सोय मोफत आहे. हे सगळं वाचून स्वप्नीलला ही संधी आयुष्य बदलणारी वाटली. जाहिरातील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर त्याने संपर्क केला आणि अवघ्या काही दिवसात सगळी प्रोसेस पूर्ण झाली. 4 जून रोजी स्वप्नीलनं पुण्याहून विमानाने बँकॉकला निघाला. नवीन देश, नवीन नोकरी आणि चांगला पगार या विचारात तो खूप उत्साहात होता. पण बँकॉक विमानतळावर पाऊल ठेवताच त्याचं स्वप्न क्षणार्धात कोसळलं. काही अनोळखी माणसं त्याला रिसीव्ह करायला आली आणि त्याला सरळ एका गाडीत बसवण्यात आलं. इथून पुढे जे घडलं ते कोणत्याही हॉरर सिनेमापेक्षा भयानक होतं. स्वप्नीलला आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर अनेक तरुणांना म्यानमार थायलंड सीमेवरच्या एका दुर्गम जंगल परिसरात नेण्यात आलं. हा भाग ओळखला जातो गोल्डन ट्रँगल या नावाने, जिथं म्यानमार, थायलंड आणि लाओस या 3 देशाच्या सीमा एकमेकांना भिडतात. हा परिसरात वर्षानुवर्षे अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी कुप्रसिद्ध होता. पण आता इथे आंतरराष्ट्रीय सायबर माफियांनी मोठमोठ्या इमारती उभारून बंदिस्त सायबर गुलामगिरीचं जाळं तयार केलं. छावणीत पोहोचताच स्वप्नीलचा पासपोर्ट आणि सगळी कागदपत्र हिसकावून घेण्यात आली. मोबाईल फोनही काढून घेतला गेला, जेणेकरून तो कुटुंबाशी किंवा बाहेरच्या जगाशी संपर्क साधू शकणार नाही. आणि मग सुरू झालं खरं शोषण. त्याला आणि बाकी सगळ्यांना दिवसाचे 18 तास ते 19 तास ऑनलाईन फसवणुकीचं काम करायला बंदुकीच्या धाकावर भाग पाडण्यात आलं. कोणी काम करायला नकार दिला किंवा थोडासाही विरोध केला तर त्याला विजेचे शॉक देऊन अमानुष मारहाण करण्यात येत होती. या सगळ्यातला सर्वात अंगावर काटा आणणारा क्षण म्हणजे स्वप्नीलनं धोका पत्करून आपल्या पत्नीला आणि एका राजकीय क्षेत्रातल्या मित्राला लपून छपून व्हॉट्सअप कॉल केला. या कॉलमध्ये त्यानं जे सांगितलं ते ऐकून कोणाच्याही अंगावर शहारे येते. त्यानं सांगितलं की त्यांच्यासोबत महाराष्ट्रातले जवळपास 20 ते 25 तरुण आणि एकूण 700 ते 800 भारतीय नागरिक त्याच छावणीत बंदिस्त आहेत आणि ज्यांनी काम करायला नकार दिला किंवा गुन्हेगाराच्या आदेशाचं पालन करण्यास विरोध केला अशा 2 ते 3 जणांची त्यांच्या समोरच थेट हत्या करण्यात आली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि कुटुंबांना मदतीसाठी हाक मारण्यासाठी हा कॉल त्याने जीव धोक्यात घालून केला होता. ही माहिती मिळता स्वप्नीलची पत्नी संगीता थेट बीड सायबर पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने फरियाद दाखल केली. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी प्रकरणाची तातडीने दखल घेत माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर हे प्रकरण थेट केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयापर्यंत आणि म्यानमारमधल्या भारतीय दूतावासापर्यंत पोहोचवण्यात आलं. राज्य आणि केंद्र सरकार पातळीवर सतत पत्रव्यवहार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र प्रत्यक्ष सुटका कधी होणार याबाबत अजूनही स्पष्ट नाही. गोल्डन ट्रँगल हा भाग इतका भयानक का बनलाय हे समजून घेणं महत्वाचं आहे. पूर्वी हा परिसर फक्त अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी ओळखला जायचा, पण गेल्या काही वर्षात इथे सायबर गुन्हेगारीचं एक मोठं जाळं उभं राहिलं. आंतरराष्ट्रीय माफिया गट इथे मोठमोठे कॉम्प्लेक्स बांधून त्यात हजारो लोकांना डांबून ठेवतात आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने ऑनलाईन स्कॅम, क्रिप्टो फसवणूक आणि बेकायदेशीर डेटा एंट्रीचं काम करून घेतात. जगभरातून तरुणांना आकर्षक नोकरीच्या जाहिरातीने इथं आणलं जातं आणि नंतर त्यांना सोडण्यासाठी मोठी खंडणी मागितली जाते. ही पहिलीच वेळ नाही जेव्हा भारतीय तरुण अशा जाळ्यात अडकले आहेत. 2024 मध्ये कंबोडियातल्या सियानू कविले भागात तब्बल 5,000 भारतीयांना डांबून ठेवण्याचं प्रकरण उघड झालं होतं आणि ते आतापर्यंत सर्वात मोठं प्रकरण मानलं जातं. 2022 मध्ये म्यानमारच्या म्यावडी भागातल्या कुप्रसिद्ध केक पार्कमध्ये जवळपास 300 ते 400 भारतीय IT इंजिनियर्सला दुबई आणि बँकॉक मधल्या नोकरीच्या आमिषानं ओलीस ठेवण्यात आलं होतं. 2023-24 मध्ये या लाओस मधल्या चीनी माफियांच्या छावणीमध्येही शेकडो भारतीय तरुण अडकले होते, जिथे त्यांच्याकडून हनी ट्रॅपिंग आणि क्रिप्टो स्कॅम सारखी कामं करून घेतली जात होती. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत कंबोडिया, म्यानमार आणि लाओस मधून जवळपास 7,000हून अधिक भारतीय
भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. आता प्रश्न हा आहे की 800 भारतीयांची, यात महाराष्ट्रातल्या 25 तरुणांची सुरक्षित सुटका कधी होणार? प्रशासन कधी वेगाने हालचाल करतं यावरच या कुटुंबाचं भवितव्य अवलंबून आहे. स्वप्नील सारख्या शेकडो कुटुंबांना आता एकच आशा आहे, ती म्हणजे आपला मुलगा, पत्नी किंवा भाऊ लवकर सुरक्षित घरी परत यावा. या प्रकरणातून एक गोष्ट पुन्हा सिद्ध होते, सोशल मीडियावरच्या आकर्षक आणि मोठ्या पगारीच्या जाहिरातीवर डोळे झाकून विश्वास ठेवणं किती धोकादायक असू शकतं. परदेशातून नोकरीसाठी जाण्याआधी कंपनीची संपूर्ण शहानिशा करणं, अधिकृत एजन्सी मार्फतच प्रक्रिया पूर्ण करणं आणि कोणत्याही संशयास्पद ऑफर पासून सावध राहणं हीच खरी सुरक्षा आहे. सोशल मीडियावरच्या एका जाहिरातीने या तरुणांना स्वप्न दाखवलं, पण प्रत्यक्षात त्यांना नरकाच्या दारात उभं केलं. अशा किती जाहिराती अजून आपल्या आजूबाजूला फिरत असतील आणि किती तरुण अजून या जाळ्यात अडकण्याच्या मार्गावर असतील माहिती नाही. पण आपण अशा संशयास्पद ऑफर पासून सावध राहायला हवं. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.